तुमच्या शेळीचं पोट फुगलं असेल, तुमच्या शेळीला अन्न किंवा तुमचा खुराक पचन होत नसेल, तिला वारंवार जुलाब लागत असेल किंवा तिच्या पचनासंबंधी प्रॉब्लेम येत असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही रुमेन FS नावाची गोळी जर तिला दिली किंवा पावडर दिलं तर तिचं पचनासंबंधीचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर या रुमेन FSमध्ये काय काय कंटेन असतात बघूत आपण आता. याच्यामध्ये व्हिटॅमिन असतात, मिनरल असतात, यीस्ट, प्रोबायोटिक, रुमेन स्टेबल, मल्टी एन्झाईम आणि हे सप्लिमेंट सर्व असतात. तर याचे काम काय करते हे, तर पचनसंस्था सुधारते. शेळ्यांची पचनसंस्था जी आहे ती सुधारते. पोटातील आम्लता म्हणजे त्याला ॲसिडोसिस आपण म्हणतो ते कमी करण्यासाठी हे देतात. पोटातील रुमेन म्हणजे पोटातला पहिला जो भाग असतो त्यातील pH लेवलचं व्यवस्थित ठेवते. अपचन सुधारण्यास मदत करते. पोटफुगीसाठी हे रामबाण असं काम करते. पोटफुगी कमी करण्यास मदत करते. पोटातील बद्धकोष्ठता असेल तर ते कमी करते. जास्तीचे दाना पाणी जसे की गहू, मका, सोयाबीन, शेंगदाणा पेंड हे जास्त खाण्यात आल्याने रुमेन FS गोळी किंवा पावडर जर दिली तर थोडासा आराम पडतो. आणि आंबवलेले पदार्थ खाल्ल्यावर ॲसिडोसिस होतो तेव्हा ही गोळी जर किंवा पावडर दिलं तर थोडा आराम पडतो शेळीला. भूक वाढवण्याचं काम ही रुमेन FS गोळी करत असते. आजारपणामध्ये कमी चारा खात असल्यास ही रुमेन FS जर गोळी किंवा पावडर दिलं तर चारा खाण्याची क्षमता तिची वाढते. फायबरयुक्त चारा किंवा खुराक पचनासाठी मदत करतो. आजारपणामध्ये अँटीबायोटिक औषधामुळे पचनावर विपरीत परिणाम झाल्यास रुमेन FS गोळी दिली किंवा पावडर दिलं तर ते कमी करते. अचानक चारा बदल झाल्यास अपचन होते तेव्हा रुमेन FS गोळी दिल्यास जुलाब बंद होतात आणि चारा पचनी पडतो. रुमेन FS मधील फेरस सल्फेट, यीस्ट, मल्टीव्हिटॅमिन, मिनरल ही जीवनसत्वे पचन क्रिया सुधारण्यास मदत करते. सर्वांना सूचना आहे, मी फक्त माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार माहिती देत आहे. उपचार तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. धन्यवाद.